नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. एक तू विक्रोळीमधली कोणती गोष्ट सांगणार हां, होतीस? सो हे जे एक्सपिरियन्स आहे ना, तो माझ्या मामीचा आहे आणि तिने हे आम्हाला सांगितलेलं. सो मामी आय थिंक इट वॉज बिफोर माय बर्थ, दॅट इज बिफोर 1998. ओके. आणि त्यावेळेस मामी वॉज दी ओन्ली अर्निंग मेंबर इन द फॅमिली बिकॉज मामा वॉज नॉट लाईक दारू वगैरे ते सगळं असायचं त्यांचं. सो मामी वॉज द हेड ऑफ द फॅमिली, सो शी यूज टू अर्न अँड ऑल. आणि तिचं जॉब प्रोफाईल होतं ते सेल्स गर्ल्स असतात, तुला माहिती आहे, म्हणजे घरोघरी प्रोडक्ट घेऊन जातात विक्री करायला. तसं तिचं जॉब प्रोफाईल होतं. सो रात्र नाही, दिवस नाही, तिला ते घेऊन जावं लागायचं. सो त्यांचं जे पण प्रोडक्ट होतं म्हणजे क्लेन्झर्स असतात किंवा ते क्लीनिंग लिक्विड वगैरे असं ते ती विकायची. सो तुला माहिती आहे ना विक्रोळीची कॉलनी माहीत आहे ना, तिचं आहे हा इन्सिडेंट. सो ती तिकडे गेली होती तिचं सेल करण्यासाठी. 2:33 वाजले असतील दुपारचे, ठीक आहे. मग ती जेवून वगैरे आपला सेल आता करायचा, ऊन आहे खूप. मग ती म्हणाली की इथे कुठे बाहेर फिरण्यापेक्षा इथे जाऊया. आणि त्या सगळ्या सोसायटीजमध्ये एक तर एंट्री नसते अशा सेल्सवाल्या लोकांना. तरी ती वॉचमनला थोडं पटवून वगैरे ती गेली आतमध्ये. आणि खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे ते असं. गेली एका फ्लोअरवरती वगैरे आणि टू टू का सेकंड, थर्ड फ्लोअरवरती ती थांबली. आणि तिकडे कसं आहे ना, की एका फ्लोअरवरती फक्त 2 फ्लॅट्स आहेत. 1 फ्लॅट हिअर, अनदर फ्लॅट इन द फ्रंट असं. सो तिनी गेली आणि तिने नॉक केलं दरवाजा नॉर्मल. त्या बाईनी दरवाजा उघडला आणि ती जी बाई होती ना, ती नॉर्मल होती दिसायला. आता मी कशी नॉर्मल आहे, तू कसा नॉर्मल आहेस, म्हणजे असं बघून असं वाटणार नाही, की बाबा ही काहीतरी वेगळी एंटिटी आहे वगैरे असं काय. नॉर्मल होती. तिने अशी मळकीशी मॅक्सी घातली होती, गाऊन असा. आणि ती जळालेली होती. म्हणजे इकडनं तिचं जे छातीचा पार्ट असतो ना, इकडनं ते तिच्या फेसपर्यंत शी वॉज बर्न्ट. केस असे अक्राळ-विक्राळ झालेले, एकदम दुःखी, कष्टी अशी वाटत होती. सो जेव्हा मामीने तिची अवस्था बघितली, तर ऑब्व्हियसली मामी वॉज लाईक, मी हिला काय सेल करणार? ही आता त्या मनस्थितीतच नसेल काय घेण्याच्या. सो मामी फक्त ती बाई फक्त अशी बघत होती मामीकडे एकटक, ठीक आहे. काही रिॲक्शन नाही चेहऱ्यावरती, काही नाही, काही नाही. मग ती मामी बोलली, की नाही, काय नाही, मला तुम्हाला डिस्टर्ब नाही करायचं. सॉरी, म्हणजे तुम्ही झोपले असाल, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं." शी गेव नो रिॲक्शन टू हर. डायरेक्ट तिथे उभ्या-उभ्या तिने दरवाजा बंद केला. झालं, संपलं. ठीक आहे. त्याच्यानंतर माझी मामी समोरचा जो फ्लॅट होता ना, तिकडे गेली. नॉक केलं तिने आणि त्या बाईला म्हणजे तिच्याकडे ते सगळे प्रॉडक्ट्स होते, तर मामी बोलली, की "तुम्हाला हे सगळं हवं आहे का?" सो दॅट लेडी वॉज रिअली इंटरेस्टेड इन गेटिंग द प्रॉडक्ट्स फ्रॉम हर. ती गेली घरामध्ये बसली. त्या बाईने तिला पाणी-बिणी दिलं पिण्यासाठी आणि तिने खूप सारे प्रॉडक्ट्स घेतले. जसं ते क्लिनिंगचं लिक्विड म्हणा किंवा काय. आणि असं आपण एक कम्फर्ट होतं ना, आता आपण कोणाच्या घरी गेलो तर. सो तिने असं सहज विचारलं, "काय हो तुमच्यासमोर ती बाई राहते, काय झालंय का त्यांना, म्हणजे असं प्रॉब्लेम आहे का?" तर ती बाई जी होती ना, शी वॉज लाईक शॉक. ती बोलते, "कुठली बाई? म्हणजे कोणाशी तुम्ही बोललात?" मी, "नाही, ती तुमच्यासमोर एक बाई राहते, तिने म्हणजे तिला काय जळलं-बिळलंय का? काय झालंय का इन्सिडेंट त्यांच्याबरोबर?" सो दॅट लेडी वॉज शॉक. ती माझ्या मामीकडे फक्त अशी बघत होती निशब्द. ती बोलते, की ॲक्चुअली 1 हफ्त्यापूर्वीच त्यांनी स्वतःला जाळून घेतलंय घरामध्ये त्या लेडीनी. तर त्या दोघी पण सायलेंट. कोण ऊ का चू करत नाही. तिने फक्त प्रॉडक्ट्स घेतले, तिचं पाणी-बिणी घेतलं आणि मामीला बोलली, "आता तुम्ही जा." कारण की ती बाई पण घरी एकटी होती. दुपारचा वेळ होता ना, तिचे हसबंड वगैरे कामाला गेले असतील. आणि आता माझ्या मामीला प्रश्न पडला, की मी आता त्याच फ्लोअरवरून परत खाली कशी जाणार? कारण की ऑब्व्हियसली ती बाई मी 2 मिनिटापूर्वी बघितलं अँड समबडी इज टेलिंग मी दॅट दॅट लेडी इज नो मोर. ती मेलेली आहे. तर माझी मामीने असं बघितलं, देवाचं नाव घेतलं आणि सर, सर, सर म्हणजे ती पाठी बघितलंच नाही. ती जे जे पळाली 3rd फ्लोअर टू ग्राउंड फ्लोअर आणि डायरेक्ट ट्रेनमध्ये जाऊन बसली. ते एक्सपिरियन्स तिने सांगितलेला. मीन्स इट वॉज सो स्कॅरी. म्हणजे माझी तर हिंमतच झाली नसती परत त्या हां, वाटेने हां, हां. येण्याची. पण त्यांच्याकडे मे बी ऑप्शन नसेल त्यावेळी. मी यावं लागलं असेल. तू आहे ना कोणती तरी एक मला वाटतं बेस्ट फ्रेंडची ही कोणती गोष्ट सांगणार होतीस? हां. सो दिस इज अबाउट ब्लॅक मॅजिक प्युअरली. सो आत्ता हे रिसेंटली तिने मला सांगितलंय. ठीक आहे. बिकॉज ऑफ प्रिव्हसी इश्यूज आपण ऑब्व्हियसली नेम वगैरे काही सांगू नाही शकत किंवा जागेचं नावही नाही सांगू शकत. बट ही स्टोरी कशी आहे ना, की दिस इज असोसिएटेड विथ हर मदर हू इज नो मोर. ठीक आहे. सो त्या ज्या काकी होत्या ना,
आणि ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे. म्हणजे कॉलेजमध्ये सगळं काम, कॉलेज इंटर्नशिप सगळं आम्ही एकत्र केलं लाईफमध्ये. सो तिच्या मम्मीला CA डिटेक्ट झाला होता. ठीक आहे. आता आय थिंक 2023ची गोष्ट असेल ही. ठीक आहे. CA डिटेक्ट झाला आणि म्हणजे ते डिटेक्ट होतं होतं ना, त्यांना म्हणजे त्यांचे जे खूप साऱ्या टेस्ट वगैरे केल्या, बायोप्सी केली, जे पण टेस्ट असतं, तर त्याच्यामध्ये काही येतच नव्हतं त्यांचं. म्हणजे त्यांना असं वाटायचं की काहीतरी गॅस्ट्रोचा इश्यू आहे किंवा काय. तर डायरेक्टली 3rd स्टेजमध्ये जाऊन डिटेक्ट झालं की आहे. आणि 3rd स्टेजमध्ये होतं तर इट्स लाईक यू कांट गिव्ह मोर ट्रीटमेंट टू दॅट पेशंट मेडिकली. सो दॅट पेशंट अल्टिमेटली गोज इन टू पिलेटिव्ह केअर, जे असतं जिथे आपण किमो नाही देऊ शकत पेशंटला असं. पण त्या स्टेजमध्ये पण काकी रिकवर झालेल्या, व्यवस्थित त्यांची सर्जरी झाली, किमो झाला, सगळं झालं. आणि CA जो डिटेक्ट झालेला परत एकदा आपण जेव्हा पेट स्कॅन करतो ना, सो इट वॉज नॉट देअर. इट वॉज ॲज गुड एज गॉन. ठीक आहे. पण विदिन 15 डेज तिला CA परत रिलॅप्स झाला अँड दिस इज नॉट पॉसिबल मेडिकली. ठीक आहे. तिच्या फॅमिलीतले जाऊन परत कॅन्सर आलं तिला. 15 डेजमध्ये कधीच रिलॅप्स होत नाही CA. ठीक आहे. त्याला कमीत कमी आहे ना 3 to 6 मंथ्स लागतात ते जंतू आपल्या बॉडीमध्ये परत येण्यासाठी. ठीक आहे. किमो वगैरे झाल्यावरती. पण ह्यांच्या केसमध्ये विदिन 15-20 डेज इट रिलॅप्स्ड. आणि डॉक्टर शॉक्ड, तिच्या घरातले शॉक की असं होऊ कसं शकतं, काय रिझन आहे असं होण्याच्या मागे. आणि जेव्हा तो CA त्यांना रिलॅप्स झाला ना, दॅट टाइम शी बिकेम सो वीक, लाईक शी वॉज 70 kg लेडी अँड शी ड्रॉप डाऊन टू 36 kgs. म्हणजे बघवत नव्हतं त्यांच्याकडे की हे असं एकदम अशी श्रिंक होतो ना आपण, तसं झालेलं. सो ती हे नरेट करत होती मला की एकदा तिची मम्मी अशी झोपली होती म्हणजे घरामध्ये. आणि त्या अशा उठून म्हणजे शी वॉज ओके, म्हणजे तिला रिलॅप्स झाल्यावरती शी वॉज ओके, लाईक टॉयलेटला वगैरे, आणि टॉयलेट घराच्या बाहेर होतं. सो 10:30 वगैरे वाजले असतील रात्रीचे आणि शी वॉज गोईंग टू द वॉशरूम बाय हरसेल्फ. आली वॉशरूममध्ये जाऊन घरी आली, त्या रात्री झोपली, सगळं नॉर्मल. दुसऱ्या दिवशी दुसरी रात्र, आणि ती काय करायची ना, 7:30-6 वाजले ना रात्रीचे, तर ती पूर्ण अंगावरती पांघरून घ्यायची. घरामध्ये सगळे लोक आहेत, ॲक्टिव्हिटी चालू आहे घरामध्ये नॉर्मल आपली जेवणाची वगैरे, पण त्यांची जेवणावरची पण वासना उडाली होती, ते काय खात वगैरे नव्हते. सो शी यूज टू स्लीप. मग घरातले लोक बोलायला लागले की अशी काय झाली, म्हणजे एकदमच डाऊन कशी झाली, पडून असते दिवसभर आणि काय कोणाशी बोलत नाही, काय नाही, हिला अचानक झालं तरी काय असं. मग असे 2-3 दिवस गेले, 1 हफ्ता असा गेला असेल. आणि एका रात्री ती अचानक आहे ना, जशी झोपली होती तशी उठून बसली. आता ती लेडी, तिला स्वतःचं काही करता येत नाही, सपोर्टशिवाय उठता येत नाही किंवा काय. ती असं चटकन उठून बसली तिच्या जे पण तिचा बेड होता त्याच्यावरती, आणि ती एका दिशेला कंटिन्युअसली बघत होती तिची मम्मी. तर म्हणजे माझ्या फ्रेंडचे जे डॅड होते ते म्हणाले की काय झालं तुला, तू अशी का बघतेस एका दिशेला, काय झालं. बोलते की मला तिथे दिसते ती उलटी लटकलेली, अशी ती बोलते. आणि माझी फ्रेंड, तिची जी वहिनी आहे, तिचा भाऊ, हे सगळे रात्रीची वेळ, सगळ्यांना झोपायचं, आणि तिची मम्मी उठून अशी बोलते की मला तिथे कोणीतरी दिसतंय लटकलेलं, माळा असतो ना आपल्या घरी, माळावरती कोणीतरी उलटं लटकलेलं मला दिसतंय, असं तिची मम्मी तिच्या पप्पांना बोलली. मग पप्पांना वाटलं की मे बी मेडिसिन्सचं काहीतरी हॅल्युसिनेशन्स होत असतील किंवा काहीही. सो त्यावेळेला त्यांनी एवढं सिरियसली घेतलं नाही ती गोष्ट. पण ती दिवसेंदिवस एकदमच अशी विचित्र करायला लागली, हॉस्पिटलला येईना, औषधं घेईना, एकदम असं वेड्यासारखं करायला लागली. आणि दुसऱ्या दिवशी ती असं डायरेक्ट बोलते की नाही, माझा मुलगा जो आहे त्याला तुम्ही मारलंय ना, तो मुलगा मला परत द्या, मी माझा मुलगा घ्यायला आली, असं सगळं बरळायला लागली ती. मग ह्या लोकांना टेन्शन आलं की ही बोलते तरी काय, कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलते, तिचा मुलगा तर तिच्या समोर बसला ना, व्हॉट इज शी सेईंग. मग माझ्या फ्रेंडचा जो फियन्सी आहे त्यांचं काहीतरी ते असं ते बाबा टाईप असं काहीतरी असणार, त्यांची ओळख आहे मालवण वगैरे साईडला. तर त्यांना कन्सल्ट केलं की असं काय आहे का म्हणजे. तर ते बाबा लेजिट बोलले की हो, त्यांच्यावरती हे केलेलं आहे, ते पण तुमच्या खूप जवळच्या रिलेटिव्हने, आणि ते रिलेटिव्ह इथेच राहतात, जिथे तुम्ही राहतात ना त्याच्या 5-10 मिनिट्सच्या दुरीवरती ते राहत आहेत, आणि ते तुमचे खूप क्लोज रिलेटिव्ह आहेत. सो त्यांना ते कळलं की ते कोणाबद्दल बोलत आहेत. आणि तसं करून 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 ते एवढ्या खंगल्या ना, शेवटचे जेव्हा डॉक्टरनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही ह्यांना घरी घेऊन जा, आपण ह्यांना ट्रीटमेंट नाही देऊ शकत, त्यांच्याकडे 2-3 दिवसच राहिलेले आहेत. मग ते ऑब्व्हियसली हॉस्पिटलमध्ये नाही ठेवू शकत, आणि आपण कसं, आपली आई असेल तर आपण पूर्ण आपलं जीजान ओततो त्याच्यामध्ये की 2-3 दिवस का होईना पण माझ्या आईला पूर्ण ट्रीटमेंट भेटलीच पाहिजे. मग हेच हेतू होता त्या लोकांचा. बट त्यांनी शेवटी घरी आणलं त्यांना. आणि आय थिंक त्यांच्या डेथच्या 2 दिवस अगोदर परत तसंच झालं. अमृत अंजन तुला माहिती आहे, एक बाम असतं, मग ना त्याचा स्मेल पूर्ण घरामध्ये दरवळत होता, काय माहिती नाही कसा. ठीक आहे. आणि त्यांच्या घरी एक बोका आहे, बोका लाईक मेल कॅट. तर तो आहे ना कंटिन्युअसली दाराच्या दिशेने बघतोय,
कंटिन्युअसली असं एकदम स्टंड होऊन बघतोय आणि त्या काकी पण उठल्या आणि बोलतो माझी मम्मी आली आहे, माझी आई आली आहे, तिला अमृतांजन पाहिजे. आणि बाई अमृत अंजनचा खोलला नाही आहे डब्बा तरी वास पूर्ण घरात दरवळतोय. तर तिने ते घेतलं अमृतांजनची बाटली आणि दाराकडे मारली आणि झोपली आणि 2 दिवसानंतर दॅट लेडी डायड असं. आणि मग असं ते जे गुरुजी होते ना त्यांनी असं सांगितलं की त्यांच्याच फॅमिलीमधली कोणीतरी एकदम ॲन्सिस्टर्समधली कोणीतरी बाई हिच्या पाठीमागे लावलेली. म्हणजे ते बायांगी स्पिरिट असतं तुला माहिती आहे, ते विकत घेतात वगैरे आणि लावतात एखाद्याच्या मागे. दिस इज द कोरिलेशन ऑफ इट. म्हणजे आणि हे एवढं वाईट आहे ना की तू हे प्रूफ पण नाही करू शकत लिगली कुठे की असं झालंय. एखाद्याचा जीव गेला ना याच्यामुळे, बट यू कॅनॉट इवन प्रूव्ह इट लिगली. सो हुएव्हर हॅज डन इट इज लाईक क्लीन शीट. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.